सर नमस्कार. नमस्कार सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. नारायण खंडू शिरसाट, कोलार खुर्द, जिल्हा अहिल्यानगर, ओके. तालुका राहुरी. राहुरी. ओके. आता ही तुमची झाडं आहेत बरोबर आहे. हो, तर किती झाड आहे टोटल? हे 270 आहे. 270 डाळिंब. किती कोणती व्हरायटी आहे? हे सेंद्रिय बागवा. शिंद्रे भगवा आहे. हो, ओके. आता तुम्ही डाळिंब शेती किती वर्षापासून करताय? 15 वर्षापासून. 15 वर्षापासून रेग्युलर करताय. हो, ओके. काय अनुभव आहे तुमचा 15 वर्षाचा? 15 वर्षाचा अनुभव असंच काही वातावरणामुळं कमी जास्तपणा येणं बरोबर. असं, किंवा मग काही वेळेस केल्या टिपक्या हां हां. याचा बी अनुभव आहे थोडासा. म्हणजे येतो हो दरवर्षी. हो, थोडासा ओके. मग तुम्ही याच वर्षी म्हणजे याच सीझनला म्हणजे आंबे बाहेर धरता दरवर्षी? हो, आंबे बाहेर जातो. ओके. आता जर आज आपण आपली तारीख जर बघितली तर 20 मार्च बरोबर ना? 20 मार्च आज आहे बरोबर. तर आज समजा तुम्ही ह्या वर्षी याच्यामध्ये काहीतरी बदल केलेत, हो, एवढं. तर काय बदल केले तुम्ही? म्हणजे आम्ही लावल्यापासून आहे हा. ना, याला कृषी अमृत, सॉइल चार्जरची सम्राट शक्ती हे लावल्यापासून या झाडांना कंटिन्यू त्याची ओके. म्हणजे तुम्ही टाकेल नाही आम्ही. यासाठी तुम्ही वापरता याच्यासाठी? पूर्ण लावलं म्हणजे 2 वर्षापासून त्यावरच आहे झाड, त्याच्यावरच आहे. त्याच्यावरच आहे. ओके. म्हणजे 2 वर्षात झाड झाले तुमचं? 2 वर्ष पूर्ण होऊन गेलं. म्हणजे हा पहिला बाहेर तुमचा? हा, पहिला आहे. ओके. आता ओके. आता आपण जर बघितलं की 2 वर्षापासून तुम्ही समजा वापरत आलायत, हा. तर समजा 2 वर्षाचा अनुभव तुमचा काय आहे? त्याच्या मागे तुम्ही बाग लागली होती, हो. तर त्याच्यामध्ये काय तफावत जाणवते तुम्हाला? आता सगळ्यात महत्त्वाचं 2 वर्षात आमचं झाड लय मोठं झालं. बरोबर आहे. म्हणजे समजा बरोबर ही झाडाची हाईट वगैरे जर आपण जर बघितली, बळकट झालं, खोड पण बळकट झालं. किती वर्ष झाड वाटतं हे तुमचे आता? तसं वाटलं तर 3-4 वर्षाचं वाटतं, पण हे झाड 2च वर्षाचं. बरोबर आहे. 2 वर्ष झाड आहे आता बरोबर. 2 वर्षाचं झाड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्या वर्षी आपण जर बघितलं तर पाऊस भरपूर झालाय. हो, भरपूर झालं. तर आता बाकीचे शेतकरी आसपासचे त्यांची काय कंडिशन आहे सेटिंगच्या बाबतीत? सेटिंग त्यांची कमी आहे ना, कमी आहे. कमी. आणि आपला डिसेंबरचा बार आहे. डिसेंबर मध्ये तुम्ही धरले? डिसेंबर. बरं. किती तारखेचं पाणी? डिसेंबरचं आहे. 25 डिसेंबरचं पाणी. म्हणजे आज किती महिन्यात झाला प्लॉट तुमचा? आता म्हणजे 3 महिन्यात व्हायतच आहे ना आता. 3 महिन्यात झाला पूर्ण बरोबर ना? हा. म्हणजे तीन महिन्यापासून तुम्ही 3 महिन्यात सेटिंग तुमची झाली बरोबर पूर्ण. आज शेतकरी जर बघितलं शेतकरी सगळ्यात जास्त समस्या काय आहे की समजा सेटिंगच होत नाही. सेटिंग होती. यावर्षी पाऊस जास्त झाला म्हणजे त्याच्यामुळे कार्बन आणि नायट्रोजन रेशो जे आहेत तो बिघडून गेलाय. हो. तर तुमच्या बागेमध्ये आता सेटिंग जर आपण जर बघितली हा. तर समजा पहिल्या वर्षीचं झाड आहे सर, तर किती सेटिंग होते एकंदरीत? आता याच्यावर 100च्या पुढची. आणि एकंदरीत जर समजा झाड असेल आपलं तर किती सेटिंग होते? हा, ती कमी होती, पण याच्यावर सेटिंग पण थंडीत पण सेटिंग झाली. आम्हीच गेलो होतो ना एका प्लॉट बघायला. हा. केमिकलचा प्लॉट होता. हा. ते आपण सांगाव त्या प्लॉटचं कशी त्यांचं हेच पाणी होतं ना. हा, तेच होते, एकदम कमी होत. कमी नाही आपण जनरली बघतो समजा दुसऱ्या वर्षी झाड जर असेल झाडाला सेटिंग किती होते? सिटिंग 40-50. 40-50. 40, हा. आज आपण इथे जर बघितलं तर सेटिंग किती तुमची? 100च्या पुढची. 180 पर्यंत आहे. 180. 180 फळ आहे एका झाडाला. तुम्ही एवढं मोजलंय? हो. ओके. म्हणजेच काय एकंदरीत तर तुमच्या झाडावरती सेटिंग भरपूर प्रमाणात झाली. काय वाटतं रस आहे तुम्हाला? समजा तुम्ही जर 10 वर्षापासून सर शेती करतायत बरोबर आहे, एस वर तुम्ही वापरतायत, हो. म्हणजे समजा 2 वर्षापासून एस वापरतायत, मागे केमिकल वापरायचे, हा. तर काय तफावत वाटते तुम्हाला? तफावत याची अशी आहे, थोड्या दिवसात फळांची साईज जादा होऊ राहिली, बरोबर. ते एक. आणि सिटिंग पण चांगली झाली. भरपूर सेटिंग म्हणजे आपण जर थंडीच्या बघितलं महिन्यात सुद्धा सिटिंग झाली आता आपण हपकलो होतो. मग आलो नंतर सेटिंग नव्हती. नव्हती. तर त्याच्यानंतर आपण काय केलं त्यांना सांगा. त्याच्यानंतर मग आपण इथे ड्रिप मधून सोडलं. काय ती पाऊंडर होती ना, सेटिंग चार्जर, सिटिंग चार्जर, फ्लावर सिटिंग चार्जर, फ्लॉवर चार्जर, ते सोडल्यानंतर बदल बदल झाला. म्हणजे ओके. सिटिंगच झाली. आणि दुसरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर फ्लावरिंग जर सेटिंग जर बघितली तर ती सगळी कशी आहे? एकसारखी. एकसारखी आणि बंचेस मध्ये बरोबर आहे. काही काही ठिकाणी 3-3, 4-4 फळाचा काय आहे बंच आहे. आणि दुसरी गोष्ट आपण त्याचा स्ट्रोक जर बघितला तर कसा वाटतो तुम्हाला एकंदरीत? नारळाने आता ह्याच फळाचा स्ट्रोक जर आपण जर बघितला तर फळाचा स्ट्रोक असा लांबलचक आहे. लांबलचक स्ट्रोक असेल तर म्हणजे काय होतं त्याची साईज होती. ते काय म्हणते बाळाच्या पाय पाळण्यातच दिसत आहे. बरोबर आहे. साईज वर 100% होणार. त्याची 100% साईज होणार आहे. साईज होणार. हे आपल्याला असं चित्र दिसतंय लगेच. म्हणजेच काय एकंदरीत आपण जर बघितलं की ज्या फळाचा स्ट्रोक चांगला त्याचा हे चांगली निघणार. म्हणजेच काय फळाचा स्ट्रोक निघण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? जास्तीचं ताकद त्याला पाहिजे बरोबर आहे. मग तुम्ही ताकद त्याला दिलेली. म्हणजे आता एकंदरीत आपण जर एका फळाचं जर समजा एका झाडाचा जर हे काढला हिशोब जर काढला तर किती उत्पन्न निघेल?
तर याच्यावर तरी आता कमीत कमी जर धरलं तर सेटिंग माझ्यामध्ये कमी करावं लागणार. हा खरंच म्हणजे इतकी आहे का 180 म्हणजे जवळजवळ 2 कॅरेट ते पूर्ण जर झाली तर झाड वाकून जाईल ना असं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट आपण जर बघितली तर 2 वर्षाचं झाड जे आहे तर त्याचा बुंदा जर बघितला तर एवढा होत नाही. हो बरोबर आहे. तुम्ही सिंगल खोड ठेवलं ना सगळीकडे, हो सिंगल सिंगल खोड जरी ठेवलं तरी पण तुमच्या झाडाचा बुंदा असा जाड झालाय. बरोबर. एवढा बुंदा होतो का नाही 2 वर्षात? नाही हा. नाही. आणि गोष्ट म्हणजे पाण्याची क्वालिटी जर बघितली तर समजा फळ सेटिंग जर लागलं किंवा साईज व्हायला लागली तर काय होतं एकंदरीत? लहान पडतं पान लहान पडतं किंवा मग पिवळं पडतं. पिवळं पडतं. बरोबर आहे. तसं तुमच्या बागेमध्ये कुठंच दिसत नाही. नाही तसं काय पूर्ण बाग जर आपण जर बघितली तर पूर्ण हिरवीगार दिसते. काय वाटतं सर एकंदरीत? सर आता म्हणजे शेतकरी समोरच आहे. हा मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस सेटिंग अजिबात नव्हती. बरोबर. मी म्हणलं होतं आता कसं करावं काय, आपण सेटिंग चार्जर बेसल डोस दिला लगेच. हा सेटिंग चार्जर फ्लावर चार्जर खालून ड्रिपनं घेतलं, हा वरून पण घेतलं स्प्रेला. हा. त्याच्यानंतर हा बदल आपल्याला जाणवलाय लगेच. नक्कीच. ओके. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा आपण आता जर बघितलं वातावरणामध्ये फ्लक्च्युएशन भरपूर आहे. हा. आता समजा काल परवा पाऊस पण पडलाय, पाऊस पण झाला. पाऊस झाला. बरोबर आहे. तरी पण प्लॉट मध्ये दुसरं काही असं वाटतंय का काही नुकसान? व्हेरिएशन अजिबात नाही, सगळं एकसारखं आहे. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला इकडे ह्या लोकांमध्ये एक मानसिकता अशी आहे की तुम्ही फ्लड पाणी सोडतात. हो बरोबर ना? हो हाय भरपूर आहे. भरपूर फ्लड पाणी सोडलं का प्लॉटला सिटिंग भरपूर होते असं तसं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर तुम्ही सोडले काय असं? नाही बेकार पाणी आता समजा आता बघितलं आपण इथं सगळे बॅगा दिसतात. बरोबर ना? आता इथं जर बघितलं तर सगळीकडे बॅग आहे. हा, पाणी बरोबर. आपलं ते पावसाचं पाणी जिरलं पाहिजे सर. ते येतो राहतो. हम्म, हम्म. बरेच लोक आपण सोडून नाही देत त्यांना फ्लड पाणी. का बरं? काय कारण त्याच्या मागचं? पहिले 2-4 जे पाऊस होते ना ते पूर्ण पाणी घेतलं जातं. बरोबर. पूर्ण म्हणजे घेतच राहते जमीन. बरोबर. आपण जर ज्यावेळेस पाणी देतो ना हा. त्यावेळेस ते पाणी सगळं होऊन जातं किंवा पाणी जास्त होतं त्यावेळेस. मग त्यावेळेस डाग वगैरे येतात. फ्लड बरोबर. आपल्याला पावसाळ्यात त्याचे परिणाम पावसाळ्यात दिसतात त्याचे परिणाम. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती बॅगा जरी झाल्या ना याचे सगळा पाऊस पडला तर हे पाणी पूर्ण जिरणार. ते. आणि पावसाचं पाणी म्हणजे नॅचरल आणि गोड असतं. गोड हम्म. म्हणजे ते एक झाडाला हे पौष्टिकच राहतं. बरोबर. दुसरी म्हणजे ज्यावेळेस आपण अतिरिक्त पाणी झाडाला आधी ज्यावेळेस देतो, म्हणजे समजा पाणी जर तुम्ही फळ पाणी जर दिलं तात्पुरती काय होती सगळी महागातली मुळी जे काय होती ऍक्टिव्ह होते. बरोबर आहे. मग आता इथं आपण बेसोलोस कुठे भरलाय? बेडच्या त्या झाडाच्या बुंदापाशी भरलाय. बरोबर. मग तिथं बेसोलोस भरलाय पण इकडे मध्यभागी बेसोलोस भरलाय का? नाही भरलं. बरोबर आहे. मग इथं काय होतं की जमलं जी मुळी आहे ती काय होती ऍक्टिव्ह होते पण तिला अन्नद्रव्य मिळत नाही. मग तिथे काय होती शॉक मध्ये जाते. मग तुम्ही एखादं पाणी 2 पाणी सोडले तर ते एक जोपर्यंत पाणी चालू तोपर्यंत तुमचं झाड फ्रेश राहतं. ज्यानंतर तुम्ही पाणी बंद करता तर त्या झाड काय जातं स्ट्रेस मध्ये जातं. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे काय होतं झाडावरती नुकसान होतं. आणि दुसरी गोष्ट सरांनी जसं सांगितलं की समजा तुम्ही जर पाणी जर जास्त दिलं, आता ऊन आता समजा वर हीट आहे. बरोबर. जसं की गरम तवा तापलेला तवा आहे त्याच्यावर पाणी टाकलं तर काय होणार आहे? पाणी डायरेक्ट वाफ होऊन जाणार त्याची. दुसरीच गोष्ट समजा जर आपण आता जर समजा पाणी जर दिलं तर याची काय होणार वाफ होणार आणि तुमच्या फळाला काय लागणार त्याची वाफ लागणार. आणि पावसाळ्यामध्ये काय होतं समजा तुम्ही पाणी जर आता दिलं असेल तर जमिनीमध्ये पाणी राहतं आणि मग पावसाळ्यात पाऊस पडला की ते अतिरिक्त काय होतं पाणी जास्तीच होतं आणि त्याच्यामुळे काय होतं नुकसान होतं. बरोबर आहे. म्हणजेच काय की आता जर समजा समजा आता शेतकरी जे आहेत त्यांची एवढी सेटिंग कोणाचीच नाही आज. नाही. बरोबर आहे. सगळे सेटिंगसाठी डबल माग आहे सगळे. म्हणजे त्यांनी परत रिफ्रेश केलाय म्हणजे तर पानगळ वगैरे करून घेतली. पानगळ वगैरे सगळं. तसं तुम्ही काही केलंय का? नाही काहीच नाही काहीच नाही. म्हणजे तुमचं नॅचरली बाहेर चांगलं निघालं. ओके. आता समजा तुमची जुनी बाग पण आहे. हो जुनी पण बरोबर आहे. तिला पण तसंच आहे. हो. म्हणजे आपण ही नवी म्हणून असं काही नाही. समजा नवीन बाग आहे म्हणून तिला पोषण जास्त आहे आणि त्याच्यामुळे तिने फुल काढलं असं नाही. जुन्या बागेला पण सेम परिस्थिती आहे. बरोबर ना? म्हणजेच काय की जर तुम्ही काम जर पोषणावर जर केलं हा तर कुठल्या प्रकारची समस्या तुम्हाला येत नाही. जाणवत नाही. बरोबर आहे. काय सांगाल जे शेतकरी मित्र आहे समजा आज केमिकल शेती करताय. बरोबर आहे. नाही तर शेतकऱ्यांनी केमिकल हे बंदच केलं पाहिजे. बरोबर. शेती वैदिक वापरलं पाहिजे. त्याचा दम्मानी का होईना पण तो पुढं आपल्याला फायदा होतो. बरोबर. आता आमचा 2 वर्षाचा म्हणजे याचा अनुभव आहे. हा. 2 वर्ष कंटिन्यू वापरला आम्ही. बरोबर. आज आमची शिटिंग होऊन गेली. बरोबर. डिसेंबरचं थंडीतला असून सुद्धा शिटिंग झाली. 100-125च्या पुढं फळ गेलं. बरोबर. हे अनुभव आमचा स्वतःचा आहे. नक्कीच. आणि आता
किंवा तुम्ही खर्चाच्या तुलनेत जर विचार जर केला तुमचा खर्च केमिकल पेक्षा जास्त झाला का कमी झाला? नाही कमी झालं. कसं काय कमी झाला? समजा एवढी सेटिंग झाली तर खर्च जास्त झालाच असेल ना तुमचा? नाही कमी, खर्च कमी आहे तुमचा. खर्च कमी, ओके ओके. खर्च कमी, हा, तरी पण मग फायदा आहे. फायदा आहे. फायदा झाला. ओके. काही रोगराई वगैरे काही दिसते का तुम्हाला? काहीच समजा नाही, काहीच नाही. काही वेळेस काय असतं, थ्रिप्स अटॅक असतो, नाही काहीच नाही, एकदम फ्रेश फळ आहे. एकदम फ्रेश आहे, हा, काहीच नाही. स्ट्रोक लांब आहे, व्यवस्थित आहे, फळाची संख्या पण भरपूर आहे, बरोबर आहे. झाडाचं खोड जर आपण जर बघितलं तर एकदम भक्कम. भक्कम आहे, बरोबर आहे. आता तुम्ही किती बेसोलस भरले याला आता? पहिल्यांदी लावलं तेव्हा भरलं, नंतर 2-2 महिन्याला ऍप्लिकेशन आपण चालू ठेवलं. हा, आणि आता किती झाले ते सांगा एवढं. आणि आता 2 झाले. आता 2 झाले म्हणजे ज्यावेळेस बार रेस्ट मध्ये भरला, हा. बार धरला त्यावेळेस एक भरलाय. रेस्ट मधला तो वेगळा, हा, बार धरत्या वेळेस एकदा सेटिंग झाल्यावर आता एकदा. या. ओके. म्हणजे 3 बेसोलस तुम्ही भरले आतापर्यंत. 3 झाले. ओके. म्हणजे ते पोषणाची कमाल तुम्हाला त्याच्यामध्ये हो. दिसते. किती कृषी अमृत भरले एका झाडाला तुम्ही एका बेसोलस मध्ये? एका याला 3-3 किलो भरले. 3 किलो भरले. 3 किलो प्रति एक झाड म्हणजे 9 किलो तुमचं 3 बेसोलस मध्ये गेले. हा, 9. ओके, चालेल. म्हणजे नक्कीच काय सांगाल शेतकरी मित्रांना जे आज द्राक्ष म्हणजे डाळिंब शेती जी आहे त्याच्यामध्ये खूप त्रस्त आहेत हा. की समजा सेटिंग होत नाही, सेटिंग झाली तर साईज होत नाही, किंवा रोगराईला अटॅक आहे, समजा हे होते तुम्हाला काय म्हणतो आपण त्याला की फळ खराब होतं, खरं. फूज होती किंवा डांबरे येतो, हा. बरोबर आहे, सडतं फळ. तर तसं काही वाटतं का तुम्हाला यावर्षी? नाही काहीच नाही. पण ही शेती वैदिक कंटिन्यू वापरला पाहिजे शेतकऱ्यांनी, धरसोड नाही केली पाहिजे. हा. जे शरीर आहे तसं मग विचारून आपण ते टाकलं पाहिजे. आणि बरोबर. सगळ्यात महत्वाचं पाण्याचं नियोजन केलं पाहिजे. अतिरिक्त पाणी नको लई. बरं, म्हणजे तुम्ही पाणी कमी देताय? हो, पाणी कमी देतो. तुम्ही वर मग उतरून पाहिलं तरी कोरडं आहे. 40-50 फूट हा. क्रेसिंग लागतो, काळी जमीन. पूर्ण काळी जमीन. पण आम्ही पाण्याचं नियोजन काटकसरीने करतो. किती दिवसांनी पाणी देता तुम्ही? पाणी 4 दिवसाला चालू. 4 दिवसाला? हा. किती तास? 2-2.5 तास. बरं, ओके ओके. चल, धन्यवाद सर.